सो हॅलो एव्हरीवन, आता मी जाणार आहे माझ्या नवीन घरी. जर तुम्ही जुने व्लॉग्स बघितले असेल तर लक्षात येईल की आमचं नवीन घर बनत आहे, तिकडे कन्स्ट्रक्शन सुरू आहे. आणि आता आम्ही राहत आहे ते आमचं जुनं घर आहे, रेंटेड हाऊस. काही दिवसांच्या पूर्वी मी एक व्लॉग बनवला होता. आम्ही जस्ट कन्स्ट्रक्शन असंच बघायला गेलो होतो, सो तिकडे तो व्लॉग मी बनवला होता. जर नसेल बघितला तर नक्की जाऊन तो व्लॉग बघा. त्यात खूप असं फन मोमेंट्स आहे, त्यात मजा आली आहे. म्हणजे दादा आला होता, अभिषेक आला होता, सो आम्ही तो व्लॉग शूट केला. सो तो पण तुम्ही जाऊन बघा. आज हा व्लॉग मी शूट करत आहे कारण नवीन घराचा जरा मान भेटलाय, नवीन घरात काम करण्याचा. टाईल सिलेक्शनसाठी मी चालली आहे, ते माझ्या आवडीने होणार आहे. सो म्हणून आता मी पटापट जेवण करते. ऑफिस सुरू आहे. ऑफिस झाल्यानंतर म्हणजे ऑफिसच्या ब्रेक टाईममध्ये आम्ही चाललो आहे मार्केटमध्ये टाईल सिलेक्शनसाठी, जे की फक्त आणि फक्त माझ्या आवडीच्या टाईल्स येणार असं सांगितलं गेलं आहे मला. म्हणून आम्ही चाललो आहे. आता आम्ही जेवण करू आणि मग तिकडे जाऊ. त्याच्यानंतर कदाचित आम्ही आमच्या नवीन घरी पण जाणार आहे, जिकडे कन्स्ट्रक्शन सुरू आहे. सो ते पण दाखवेन. मागच्या वेळेस मी गेली होती, आता मला वाटतं 15 वगैरे दिवस झाले असेल त्या गोष्टीला. आणि जुना एक ह्याच्या प्रिव्हियस एक व्लॉग पण आला आहे, जो की आमचं कन्स्ट्रक्शन वगैरे किती झालं आहे, कसं घर आहे वगैरे सगळं दाखवलेलं आहे. सो ते पण जाऊन तुम्ही बघा. आणि आता पण किती अपडेट झालं आहे, किती काय काम सुरू आहे, काय झालं आहे, कसं काय प्रोग्रेस सुरू आहे वगैरे, ते मी जाऊन बघणार आहे. सो तुम्हाला पण दाखवेन. आता रोज मी पप्पाला फक्त विचारत राहते की किती काम झालं आहे, कसं काय सुरू आहे, प्रोग्रेस वगैरे वगैरे, पण माझं जाणं होत नाही आहे. सो आता जाईल आणि मग तुम्हाला पण दाखवेन की किती अपडेट झालं आहे आमच्या नवीन घरात. आणि आता जेवण करते पटापट आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार टाईल सिलेक्शनसाठी. हे आहे माझं जेवण. ही मस्तवाली कढी, ही वालाच्या शेंगा, फुलकोबी आणि दाण्याची भाजी, ही मस्त शेंगदाणे आणि तिळाची चटणी, आणि या पोळ्या. माझी आई मला इतक्या पोळ्या देते जेव्हा की मी रोज इतकं खात नाही. ही एक आणि ह्या दोन पोळ्या आणि एक कोर भाकर मी ऑलरेडी खाल्ली आहे. माझ्या मम्मीचा असा विचार आहे की ती जेवढं जास्त जास्त जेवायला देईल तेवढं मी खाईल, जेव्हा की रोज मी फक्त 2 पोळ्या खाते. त्यातही भाकर असली तर त्या दोन्ही पोळ्या मी खाऊ शकत नाही. एक पोळी खाते तरी पण मला रोज 2-3 पोळ्या अशा ताटात वाढून देते ती. काय करावं काय. सो ताटात घ्यायच्या आणि जशाच्या तशा वापस ठेवून द्यायच्या. हा माझा रूल आहे. सो मी आता पटापट जेवण करते आणि मग जाऊ. हे बघ माझी मम्मी आली. तुम्हाला किती पोळ्या दिल्या ताटात? पुरी एवढ्या 2. पुरी एवढी. एक कोर पापडासारखी पातळ पोळी खाते मी रोज. सो तू वेलकम करू शकते का माझ्या व्लॉगमध्ये लोकांचं? हाय, वेलकम टू अवर न्यू व्लॉग. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. कट करणार ना? नाही, ओ, वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. सो चला आता पटापट जेवण करा. ब्रेक टाइम आहे माझ्या ऑफिसचा. अच्छा, घूम के आते हैं. बाय. इकडे आलोय आम्ही टाईल्स घ्यायला. हे आम्ही ओट्यासाठी ग्रेनाइट घेऊन गेलो होतो. हा, खूप सारे टाईल्सचे ऑप्शन्स आहे इकडे. कुठली सांगा? कोणती? आणि ती खालची ती हा, ती पण चांगली आहे. या दोन्ही चांगल्या आहे. ही थोडी ग्रेइश आहे, ती थोडी व्हाईटिश आहे. ग्रे नाही. मम्मी घे लवकर टाईल्स. खूप सारे टाईल्स ऑप्शन आहे इकडे.
त्याच्यामध्ये हे गोल्डन पट्टी टाकते. ही बाथरूमची आहे किंवा किचनच्या तिथे पण चांगलं वाटत असेल. पण आमच्या किचन आणि बाथरूमच्या टाईल्स लावून झाल्या ऑलरेडी. आणि हो ते मळकूर जास्त वाटतं आणि हा थोडा व्हाईटनेस जास्त आहे. हे बघ. हो हीच व्हाईटमधूनच हो तर बहुतेक व्हाईटनेसमध्येच आम्ही हे करत आहोत. कोणती आवडली मम्मी? ही प्लेन आहे का? या 4ची आहे. मग याला पण लावायला ते वेगळं करावं लागतं का? नाही म्हणतात. साधंच. हे खालची आहे ना. हा केव्हा 30 आहे. तुम्ही दिवालला लावलं तो केमिकल सिमेंट लागतं. या रफमध्ये नाही दोन आहे. डिझाईन आहे याचे. मला रफ पण भेटते, त्याच्या पॉलिश पाहिजे, ब्लाऊजची शूटिंग पण. हे पुरा किती आहे फायनल रेट? 700 रुपये लागले. 700? 750 लावायला लागले ना. 700 लागले. बार्गेनिंग स्किल्स. आमचं अजून वरच्या घरी लावायचं टाईल्स. हीच आवडली मला. हीच आवडली. ही अशी मॅट आहे. मॅट ही ग्लॉसी आहे त्यांचा जे रेट म्हणून मी म्हणत आहे की या बेडरूम मध्ये लागायला पाहिजे. आणि या हॉल आणि किचन मध्ये पण हे लोक म्हणतात की सेम. या 2 टाईल्स कितीच्या मम्मी? 750. कोणती सिलेक्ट केली आपण? हीच ना. ही टाईल आणि ही दोन्ही पण केल्या आहे. सो आमचं टाईल सिलेक्शन झालेलं आहे आणि मेजरमेंट नाही आमच्याकडे प्रॉपर. म्हणजे जो प्लॅन होता त्याच्यात थोडे थोडे चेंजेस केले आहे रूम्समध्ये. किचन मोठं केलं आहे म्हणून आमच्याकडे मेजरमेंट नाही आहे. सो आम्ही ते मेजरमेंट उद्या घेऊन येऊ आणि फायनल रेट्स वगैरे डिसाईड होईल. पण ॲटलिस्ट टाईल सिलेक्शन झालं आहे. आणि आता आपण जाऊ आमच्या नवीन घरी कन्स्ट्रक्शन बघायला. सो हे आहे नवीन घराचं कन्स्ट्रक्शन, जे की इकडे वरती प्लास्टर सुरू आहे आणि तिकडनं ते बांधणं वगैरे सुरू आहे सगळं. असं आहे आमचं नवीन घर. कसं आहे ग मम्मी घर? असं आहे घर. थांब तुला घेते व्हिडिओ. हे मस्त इकडे बघ. सो हे आहे अपडेटेड घर. वाव, या झाडामुळे खूपच सुंदर लुक येते. काल आम्ही इकडे हे स्वस्तिक बनवलं. आले ना ते राऊंड राऊंड स्वस्तिक मधले टिंब. ही पूर्व दिशा आहे म्हणून या दिशेने आम्ही हे स्वस्तिक बनवलंय. इकडे ये पटकन. हा हॉल पीओपी पण झालेली आहे. एकदम सिंपल पीओपी. इकडे काय असं हे नाही ठेवलंय गॅप. चिमण्यांचं घरटं बनते बघ तिकडे. आमच्या जुन्या घरी तसंच झालं होतं म्हणून. आणि हे किचनच्या टाईल्स आणि आज सिलेक्ट केलेल्या टाईल्स बिलकुल मॅच नाही होणार. पण किचन काय बनवते माझा व्हिडिओ अशी मम्मी म्हणते. आणि ही रूम, हे सगळं प्रिव्हियस व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. रूम्स वगैरे सगळं. सो प्रिव्हियस व्लॉगमध्ये हे सगळं कन्स्ट्रक्शन वगैरे सगळं दाखवून झालं आहे. पण आता मी हे फक्त बघायला आली आहे की इथे किती काम झालं आहे, काय काय प्रोग्रेसमध्ये आहे. सो हे POP वगैरे सगळं बनलं आहे. सगळीकडे आम्ही असे सेम ठेवलं आहे. म्हणजे फक्त काय म्हणते त्याला प्लास्टर करण्याऐवजी आम्ही POP लावलं आहे. कारण ते सेम रेटमध्ये जातं आणि काहीतरी त्याच्यात डिफरन्स आहे. सो म्हणून मग सगळीकडे POP केलं सेम, नो डिझाईन. सो हे सगळं दाखवून ऑलरेडी झालं आहे. तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा. खाली घर कसं वाटतं पण
आवाज पूर्ण असा इको होता मला. बोला तुमच्या घराबद्दल काय. हॅलो. अजून हे आमचं नवीन घर आहे. किती दिवसात बनणार आहे तुमचं घर. नवीन घर आहे, टाईल्स लावायचे आहे उद्यापासून. किती दिवसात बनणार आहे घर. 15 दिवसाचं काम आहे. 15 नाही 2 महिन्याचं काम आहे अजून बाकी. खालच्या घराचं 15 दिवसाचं. बेसिन व्हायचं आहे. असं मोठं घर झालंय हे. खूप किचन खूप मोठी आहे. किचन 2 रूमची ही एवढी किचन आहे 2 रूमची. तसं मी वाईड अँगलनी व्हिडिओ घेत आहे पण तरी कळेल की हे हॉल आणि परत एक खूप मोठी रूम मिळून अशी किचनची जागा आहे. खूप मोठा किचन घेतला कारण त्याच्यात देवघर येणार आहे. मग त्याच्यानंतर थोडंसं डायनिंग स्पेस वगैरे बाजूला ठेवली आहे. ह्या इकडे सगळा ड्राय वॉश एरिया खूप मोठा. झाडं लावण्यासाठी जागा ही जागा झाडं लावण्यासाठी आहे सगळी. इकडे सगळे झाडं लावायचे, गाड्या ठेवायच्या वगैरे सगळं. असं हे आमचं घर आहे. आता आम्ही आमच्या राहत्या घरी जाऊ लवकर कारण माझं ऑफिसचं काम आहे. मम्मी बाय म्हण. बाय बाय.